our lecture 35 on trees, which is part of unit 4. In the previous lecture, we have seen definition and insertion of a B tree. We will see deletion operation in a B tree. जे डिलीशन ऑपरेशन्स आहेत बी ट्री मध्ये त्याच्यामध्ये मुख्यत्वे दोन केसेस आहेत. पहिली केस आहे की जी की डिलीट करायची ती लीफ नोड मध्ये आहे आणि दुसरी केस आहे की जी की डिलीट करायची आपल्याला ती इंटरनल नोड मध्ये आहे. आणि या बेसिस वरती काही सब केसेस तयार होतात. त्या सब केसेस मध्ये अजून उप सब केसेस आणि त्यातही अजून बारीक बारीक प्रकार. तर या लेक्चर मध्ये त्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या कशा कन्सिडर होतील या पद्धतीने हे बनवलेलं आहे. एक अखंड एक्झाम्पल न घेता त्या सगळ्या केसेस उपस्थित करून त्यास कशा सॉल्व करायच्या ते या लेक्चर मध्ये फोकस केलेला आहे. हा जो इथे दोन बुलेट्स आहेत हे ऍडिशनल आहेत. या केसमध्ये ते ऍडिशनल घडतं. तसंच इंटरनल नोड मध्ये ABCD असेल आणि ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या ऍडिशनल आहेत. म्हणजे ही केस घडताना या दोन गोष्टी अजून घडू शकतात. तर याच्यावरती आपण ऍडिशनल एक्झाम्पल घेतलेले आहेत. सो एकंदरीत जर आपण बघितलं तर हे 4, 5, 6, 7, 8, 9 साधारणतः 9 ते 10 उपप्रकार या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. सो फर्स्ट केस विल टॉक अबाउट इज की टू बी डिलीटेड इन द लीफ नोड. त्याच्या ज्या दोन्ही सब केसेस आणि उप सब केसेस आहेत त्या बघू. सो पहिली केस, लीफ नोड कंटेन्स मोर दॅन द मिनिमम नंबर ऑफ कीज. आता आपले सगळे जे एक्झाम्पल आहेत ना हे बी ट्री ऑफ ऑर्डर 5 साठी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मिनिमम नंबर ऑफ कीज इन बी ट्री ऑफ ऑर्डर 5 लीफ नोडला 2 पाहिजे. इथे 2 पाहिजेत. इथे पण आपल्याकडे 2 पेक्षा जास्त आहे. या नोडला इथे 2 पेक्षा जास्त आहे. आपल्याला सांगण्यात आलं की डिलीट क्यू. तर नंबर ऑफ कीज जर मिनिमम पेक्षा जास्त असतील म्हणजे 2 पाहिजेत आणि ते 4 असतील तर केस एकदम सोपी आहे आणि आपल्याला डिलीट क्यू करायला सांगितलंय. तर सरळ त्याला डिलीट करायचं. तर रिझल्टिंग जी ट्री असेल बी ट्री असेल त्याच्यामध्ये हा जी रूटला आहे ACE आणि हे HKN इथे हा क्यू डिलीट झाला बघा. सो दिस इज द वे. इट इज अ व्हेरी सिंपल ऑपरेशन इफ मिनिमम नंबर ऑफ कीज पेक्षा जास्त कीज त्या लीफ नोड मध्ये असतील तर. आता दुसरी केस बघू आपण बी पॉइंट रोमन आय. तर या केसमध्ये असं आहे की लीफ नोड कंटेन्स एक्झॅक्टली मिनिमम रिक्वायर्ड नंबर ऑफ कीज. आपल्या केसमध्ये 2. तर आपला हा जो लीफ नोड आहे डिलीट क्यू करायचा आपल्याला. तर हा लीफ नोड आहे आपला. हा क्यू डिलीट करायचा आहे. आता याच्यामध्ये जर जास्त असते तर सरळ फक्त डिलीट केलं असतं मोकळं होऊन गेलो असतो. परंतु या ठिकाणी 2च आहेत आणि आपल्याला मिनिमम 2 तरी त्या बी ट्री मध्ये ऑर्डर 5च्या बी ट्री मध्ये हवेत. सो या पुढच्या सगळ्या स्लाइड्स मध्ये बी ट्री 5 वापरलेलं आहे एक्झाम्पल मध्ये. त्याच्यामुळे लीफ नोडला 2 हे मिनिमम आपल्याला नंबर रिक्वायर्ड आहे हे लक्षात असू द्या. सो अशा केसमध्ये काय करायचं की हा लीफ आहे त्याचा लेफ्ट किंवा राईट सिबलिंग बघायचा. सिबलिंगची डेफिनेशन आपण बघितलीच होती. हा लेफ्ट सिबलिंग आहे त्याचा आणि हा त्याचा राईट सिबलिंग आहे. हा इकडच्या सिबलिंगचा काही उपयोग नाही. जे असतील ते लेफ्ट आणि राईटच. तर यांच्यापैकी कोणाकडे तरी जर रिक्वायर्ड नंबर पेक्षा जास्त कीज असतील तर तो घ्यायचा. आता याकडे आपल्याकडे लेफ्ट कडे आहे HKL एक जास्त आहे, राईट कडे नाहीये. मग काय करायचं, बॉरो अ की फ्रॉम द आपल्या केसमध्ये लेफ्ट थ्रू पॅरेंट. असं डायरेक्ट L इकडनं इकडे नाही घेता येणार. तो L इथे टाकायचा, पॅरेंट कडे द्यायचा आणि पॅरेंट कडनं T घ्यायचा आणि हा क्यू डिलीट करायचा. सो इथे T येईल, इकडे N येईल. बघा इकडे T आला, इकडे N आलाय. हा T आणि N आणि इथला जो L होता तो वर गेलेला आहे.
Okay, so this is subcase B, Roman I1. Okay, Roman I. So this was simply a shift operation. आणि हे लक्षात घ्या, borrow key through parent. डायरेक्ट नाही घेता येत, ही की पॅरेंट कडे पाठवायची आणि पॅरेंट कडनं की आपण खाली घ्यायची. तर हे खाली आल्यानंतर लक्षात घ्या की ज्यावेळेस हा एल वर गेला तर एल पेक्षा मोठे, कारण एल पेक्षा मोठे सगळे त्याच्या राईटला असतील, तर एल पेक्षा मोठे म्हणजे डब्ल्यू आणि झेड हे बघा त्याच्या राईटला आले. ओके, पुढची केस राईट सिबलिंगच्या बाबतीत आहे. तर आता जर आपल्याला डिलीट एस सांगितला तर इकडे राईट सिबलिंग कडे जास्त आहेत, लेफ्ट सिबलिंग कडे दोनच आहेत. तर आपण चर्चेला केल्याप्रमाणे हा डब्ल्यू वर जाईल, हा टी खाली येईल. तुम्ही याला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून बघा, की जास्त त्याच्यामध्ये जात नाही कारण सिमिलर केस आहे, फक्त रिव्हर्स आहे. नाउ विल सी द नेक्स्ट सब केस, B2 ची पहिली केस. आपल्याला या केसमध्ये एन डिलीट करायचा आहे, हा या ठिकाणी बघा. आता या केसमध्ये लेफ्ट साइड आणि राईट साइड दोघांकडे मिनिमम आहे, जास्त नाही आहेत, म्हणजे आता इकडनं बॉरो करणं कठीण आहे. परंतु जो पॅरेंट नोड आहे त्याच्याकडे मोर दॅन मिनिमम नंबर ऑफ कीज आहे, ही चांगली गोष्ट आपल्यासाठी. पॅरेंट नोड कडे आता या केसमध्ये एक एक्स्ट्रा की आहे. अशा वेळेस आपण काय करणार, मर्ज लेफ्ट और राईट सिबलिंग कोणता तरी एक आपण लेफ्ट घेऊयात, ते दोघं मर्ज करायचे. अलॉंग विथ द करस्पॉन्डिंग की, आपली की काय आहे, एन आहे, तर ही एन ही की आहे आपली. नाही, आपण ही तर की आहे डिलीट करायची. पॅरेंट कडनं आपण हा एम घेऊ, कारण काय, के एल आणि एनपी जर मर्ज करू तर यांची दोघांची पॉइंट करणारी की काय, एम पेक्षा लहान आणि एम पेक्षा मोठं, म्हणजे एम ही की आहे. तर ही एम इथे घेतला आपण, के एल एम आणि हा एन पी. सो हे मर्ज करायचे आपण. सो आपल्याकडे मर्ज केल्यानंतर आपल्याला यातून एन डिलीट करून टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला मिळेल के एल एम पी. ओके, के एल एम पी मिळेल आणि याच्यातून हा रिमूव्ह होऊन जाणार आहे, इथे आर यू उरेल फक्त. सो लेट अस सी हाऊ इट हॅपन्स. इथे मी म्हटल्याप्रमाणे हा एम इथून निघून जाईल, इथे आर यू उरेल आणि आपण हे के एल एम एन पी हे मर्ज केले होते बघा, आणि त्यातला एन डिलीट केला होता. के एल एम पी हा या नोडला मिळेल. आर पेक्षा लहान आहे ती व्हॅल्यू के एल एम पी ची, इथे एस टी असेचे असे राहतील आणि एक झेड पण तसे तसा राहील. सो हिअर वी सॉल्व दिस पर्टिक्युलर केस. पुढची केस बी रोमन 2 ची 2. आता यामध्ये डिलीट ई करायचा आहे, हा ई आपल्याला डिलीट करायचा आहे. पण तुम्ही जर इथे बघितलं तर ते एक्स्ट्रा की नाहीये, नायदर लेफ्ट सिबलिंग का राईट सिबलिंग कडे आहे. सो पॅरेंट नोड डज नॉट हॅव मोर दॅन द रिक्वायर्ड नंबर ऑफ की. रिक्वायर्ड 2 आहे, 2च आहे, जास्त नाहीये. अशा केसमध्ये बॉरो की फ्रॉम पॅरेंट अँड मर्ज विथ द लेफ्ट अँड राईट सिबलिंग. आपण काय करू, आपल्याला हा ई डिलीट करायचा आहे, तर आपण हे दोघं पण करू शकतो किंवा हे दोघं पण करू शकतो. आपण आता या केसमध्ये डीई हा एफ आपण बॉरो करू इकडनं आणि जी आय हे दोघं असं घेऊ, ई डिलीट करून टाकू, म्हणजे डीएफ जी आय उरेल. परंतु हा बॉरो केल्यानंतर काय होईल की इथे एक नोड कमी पडेल. ओके, मग त्यामध्ये आपण काय करणार की पॅरेंट विल बी 1 की शॉर्ट, सो इट विल सीक टू बॉरो दिस फ्रॉम आयदर ऑफ इट सिबलिंग. तो त्याच्या शेजारी त्याच्या सिबलिंग कडनं विचारेल आहे का म्हणून. तर इथे आहे बघा, इथे एक की एक्स्ट्रा आहे, तर ही की थ्रू पॅरेंट तो मागेल. पॅरेंट जे खाली पाठवेल आणि एम वर घेईल. सो हा जे खाली पाठवेल एम वर घेईल आणि आपल्याला आपली जी की आहे ई टी डिलीट करायची आहे, ही डिलीट करायची आहे. तर आपण बघितलं होतं की आपण असं लिहिलं होतं डीई एफ जी आय, त्यातला हा डिलीट केला, उरतो आपण डी एफ जी आय. सो डी एफ जी आय उरलं बघा. हा जे, आता हा एफ खाली आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या जागेवर जे जातोय, इकडनं एम हा रूटला गेला, हा एम, आणि इथून एम निघून गेल्यामुळे इथे आर यू उरलेला आहे फक्त. ज्यावेळेस एम इकडनं इकडे गेला तर तुम्ही बघा हा जो के एल आहे
तो m पेक्षा लहान आहे. सो m पेक्षा लहान असल्यामुळे तो इकडच्या साईडला कनेक्ट झाला आहे. सो ही लिंक त्या पद्धतीने चेंज झाली आहे. ओके, बाकी हा तिकडे गेल्यामुळे इकडे फक्त NPST आणि एक्झेड उरले, ते ऍज इज आहेत. मी आता तुम्हाला म्हटलं होतं की ऍडिशनल काही गोष्टी घडतात. सो विल सी द ऍडिशनल केस. आपल्याला आता डिलीट ई करायचं आहे. इथे आता इथे एक्स्ट्रा नाहीये बघा. मागच्या केसमध्ये इथे एक्स्ट्रा नोड होता, सॉरी एक्स्ट्रा की होती, इथे एक्स्ट्रा की नाहीये. हा ई डिलीट करायचा आहे. सो बाकीच्या केस कंडिशन आहेत त्या सारख्या आहेत, फक्त ही गोष्ट ऍड होणार आहे. बोथ द लेफ्ट सिबलिंग अँड द राईट सिबलिंग, आपल्या केसमध्ये राईट सिबलिंग, डू नॉट हॅव मोर दॅन द रिक्वायर्ड नंबर ऑफ कीज, मिनिमम पेक्षा जास्त नाही आहेत. बॉरो द की फ्रॉम पॅरेंट अँड मर्ज विथ द लेफ्ट ऑर राईट, मग ह्या पॅरेंट कडनं बॉरो करायची आपल्याला. सो पुढच्या स्लाइड मध्ये बघू. हा ई लीफ मध्ये आहे, एक्स्ट्रा की नाही आहेत. तर आपण काय करणार, हा AC वरतून D खाली घेऊ आपण, EF हा ई डिलीट करू, ACDF झाला. आता इथे D काढून टाकल्यामुळे काय होईल की इथे एक की शॉर्ट पडेल, मग आपण याच्या थ्रू मागू शकतो, परंतु इकडनं काही अवेलेबल नाही. त्यामुळे आणि हा एकटा जी ऍक्सेप्टेबल नाही, कारण इथे निदान 2 नोड्स पाहिजे, आपली बी ट्रीची प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही. म्हणून आपण काय करूया, हे सिबलिंग्स मर्ज करू विथ द पॅरेंट की. मग जी हे मर्ज केलेत बघा आपण, ACDF हे मर्ज केले, ही पहिली स्टेप झाली आपली, आणि म्हणून एकटा जी उरला होता. तर इथे काय होईल, GMQX असं ते होईल. GMQX, जीच्या लेफ्टला जीच्या राईटला जे आहे ते तसेच राहतील. आणि इकडची जी ट्री आहे ही M पेक्षा मोठी आहे, तर M पेक्षा मोठं म्हणून इकडे, Q पेक्षा मोठं म्हणून इकडे, आणि X पेक्षा मोठं म्हणून इकडे. सो तुम्ही एक बघितलं असेल की M जो होता तो आपला रूट होता, आणि त्याची एकच की होती, ती खाली आल्यामुळे हाईट जी आहे ट्रीची ती श्रिंक झाली. पूर्वी हाईट 2 होती, ती हाईट आता 1 झाली आहे. सो विल सी द सेकंड टाइप केस नाउ. की टू बी डिलीटेड ही इंटरनल नोड मध्ये आहे. आतापर्यंत आपण ज्या केस पाहिल्या 1 त्या लीफ मध्ये होत्या, आता जे आपण 4 पीसेस बघणार आहेत ABCD त्या इंटरनल नोडच्या बाबतीत आहे. सो की टू बी डिलीटेड इज इन द इंटरनल नोड. पहिली केस आपल्याला टी डिलीट करायचं बघा, हा बघा हे इंटरनल नोडला आहे. आणि या केसमध्ये इन ऑर्डर सक्सेसर हॅज मोर दॅन, तर इन ऑर्डर सक्सेसर हा इकडे मोर दॅन रिक्वायर्ड नंबर ऑफ कीज आहे, 2 पाहिजे होत्या पण त्याच्याकडे 4 आहेत. सो काही कठीण नाही, हा टी डिलीट करायचा आहे, आणि त्याच्याऐवजी इन ऑर्डर सक्सेसर जो आहे, म्हणजे ABCD प्रमाणे जर आपण टी नंतर काय येतो, तर टी नंतर W येईल, तर हा W वर आणायचा आहे. म्हणजे आता इथे फक्त 3 की राहतील, खरं म्हणजे इथे W डिलीट केल्यासारखं होतो. सो इथे तो टीच्या ऐवजी W वर येऊन जाईल. सो तुम्ही बघा या ठिकाणी टीच्या ऐवजी W इथे आलाय, आणि इथून W डिलीट झालाय. इथे टी जो होता तो डिलीट झालाय. सो ती आपली ओरिजिनल डायग्राम, हा W वर गेला, हा टी डिलीट झालाय. सो इट इज अ सिंपल केस. की टू बी डिलीटेड इज इन द इंटरनल नोड, सब केस B. आता B जी आहे ती फक्त इन ऑर्डर सक्सेसर होतं, इन ऑर्डर प्रीडिसेसर होतं. म्हणजे इथला नोड डिलीट करायचा आहे, आणि इकडच्या नोडला एक्स्ट्रा की आहे, इकडनं बॉरो करायची आहे. So since it is exact mirror of the first case, so we'll not repeatedly discuss the same thing once again. फक्त एक आहे की इकडनं जी एक्स्ट्रा की असेल ती वर येईल, आणि इथली की डिलीट होईल. So that was B. Now we'll discuss subcase C. Now in C, the case is we are asked to delete D. Now केस अशी बघा की त्याची लेफ्ट सबट्री आणि त्याची राईट सबट्री
किंवा आपण म्हणू की त्याचा प्रीडिसेसर जो आहे तो आहे सी, तो जो नोड आहे सी ज्याच्यामध्ये सी की आहे तो नोड, किंवा त्याचा इन ऑर्डर सक्सेसर ई असलेला जो नोड आहे. नंबर ऑफ की जेवढ्या पाहिजे तेवढ्याच आहेत, जास्त नाही आहे. म्हणजे आता आपल्याला बॉरो नाही करता येणार जर डी ला डिलीट केलं तर, ती अडचण आहे. सो सोल्युशन इज टू मर्ज बोथ नोड्स अलॉंग विथ द की अँड देन डिलीट द की. तर इथे जास्त आहे आपल्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. सो ए सी डी ई एफ असं लिहून घ्या, यांना दोघांना मर्ज करायचं. हा डी डिलीट करा, हा इथून निघून जाईल, वरती जीएमटी उरेल, खाली हा एक नोड उरेल, दुसरा तिसरा चौथा असे 4 नोड या ठिकाणी उरतील. सो हा डी इथून डिलीट होईल. सो या ठिकाणी जीएमटी मी आता शॉर्टकट मध्ये असं ड्रॉ करतो, ACEF, मग इकडे असेल HKL, इकडे असेल NPQR आणि शेवटी असेल WXYZ. ओके. सो या ठिकाणी मी काही ते बॉक्सेस वगैरे काही ड्रॉ करत नाही. इट इज अंडरस्टूड नाउ. The important thing is how it happens. So D is deleted, so D is no longer here. Okay, so you can see this. Now we'll see subcase D. Key to be deleted is the internal node. So here now we are asked to delete C. आता इथे बघा की हा इंटरनल नोड आपल्याला डिलीट करायचा आहे. So if node containing in order predecessor हा आणि हा आणि इंटरनल नोड तिघ यांच्याकडे एक्स्ट्रा की नाही आहेत. सो मर्ज अलॉंग विथ द की, देन डिलीट द की. मग इथे एक की शॉर्ट पडेल आपल्याला आणि हे सिबलिंग कडनं मागण्याचा प्रयत्न होईल थ्रू इट्स पॅरेंट. आपण अशी केस पाहिली आहे. सो आपण हा सी डिलीट करू. कसा? विल मर्ज इट विथ इट पॅरेंट, सॉरी इट चाइल्ड नोड्स. हा मग हा सी डिलीट होईल. मग ABDE लेफ्टला उरेल इकडे, हे बघा ABDE उरेल. पण इथून तो सी डिलीट केल्यामुळे इथे एकच नोड राहिला, पण इकडे आपल्याकडे ऍडिशनल नोड आहे, तो थ्रू आपण पॅरेंट त्याला मिळवू. इथे जे येईल आणि ज्याच्या सोबत हा जो KL आहे तो पण या ठिकाणी येतोय बघा. सो हा M वर येईल आणि जे खाली येईल. सो वी गेट दिस फायनल ट्री. ओके. So you see this KL, it was earlier to this side, now it has gone to this side because it is less than M and greater than J. Now we'll see this additional thing of the same case. Now we are deleting R. आता बघा इकडचा प्रश्न काय की इकडे ऍडिशनल की नाहीये, ऍडिशनल की नाहीये आणि हा R आपल्याला डिलीट करायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की हा R डिलीट करायचा तर आपण हे दोन गोष्टी मर्ज केल्या पाहिजे. सो NPRST असं लिहावं लागेल. हा R डिलीट होईल, इथे उरेल NPST. तर हा R डिलीट करायचा म्हटला म्हणजे इकडनं नोड मिळवावा लागेल, पण इकडे नोड नाही आहे. मग अशा केसमध्ये बोथ द लेफ्ट सिबलिंग अँड राईट सिबलिंग, इन अवर केस लेफ्ट सिबलिंग, इकडनं आपण बोरो नाही करू शकत कारण दोन पेक्षा जास्त नोड नाही आहे तिकडे बी ट्री ऑर्डर 5 असल्यामुळे. सो या केसमध्ये बोरो द की फ्रॉम द पॅरेंट, पॅरेंट कडनं की बोरो करायची. पण आता हा जो पॅरेंट आहे याच्याकडे एकच की आहे. सो इफ द पॅरेंट हॅज अ सिंगल की देन मर्ज द पॅरेंट, द इंटरनल नोड अँड इट सिबलिंग. हा जो इंटरनल नोड आहे त्यातला हा R डिलीटेड आहे आणि इथे NPST आपण करणार आहे. सो काय मर्ज होईल? F J M आणि U हे मर्ज होतील. सो जे रिझल्टिंग ट्री तयार होईल त्याच्यामध्ये असेल FJMU, FJMU. So this will be the root node. FJ
MU will be the root node. त्याच्या लेफ्टला इकडे FJMU च्या ABCDE जो असेल तो लेफ्ट ऑफ F येईल DE. सो मी आता इथे शॉर्ट मध्ये लिहितो ABDE. नंतर काय, त्यानंतर KL. नंतर M च्या उजव्या बाजूला आता NPST हे एकत्र झालेलं असणार आहे. आणि U च्या उजव्या बाजूला उरलेला जो आहे तो XZ. ओके, सो या प्रकारे आपण ही B-ट्री मधल्या साधारणतः ज्या ज्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत डिलिशनच्या बाबतीत त्या बघितलेल्या आहेत. डिलिशन ऑपरेशन इन अ B-ट्री इज अ बिट कॉम्प्लेक्स. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. हे एक्झाम्पल स्वतः कागदावर ड्रॉ करून बघा. पण सगळ्या केसेस या ठिकाणी सुरुवातीला लिहून घेतल्या होत्या आणि त्या 1 बाय 1 आपण सगळ्या रेफर केलेल्या आहेत. तर केस 1 मध्ये या 2 सब केसेस, पुन्हा त्यामध्ये हे 2 प्रकार, या दुसऱ्या प्रकारामध्ये हा पॅरेंट नोड, म्हणजे हा एक प्रकार, या दुसऱ्या प्रकारामध्ये काही ऍडिशनल गोष्टी, आणि तसंच इंटरनल नोड जर असेल तर सब केस A B C D आणि त्याच्यामध्ये काही ऍडिशनल गोष्टी. तर आपण याच्या प्रत्येकाच्या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून सगळ्या केसेस कसे डिलिशन होत असतं ते आपण बघितलेलं आहे. सो व्हॉट यू डू इज यू ड्रॉ दिस डायग्राम. आता एक असं आहे की ही ट्री तुम्ही ड्रॉ करा अशीच आणि डिलीट एन लिहून घ्या आणि त्याच्यानंतर स्वतः न बघता तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हवं तर ह्या ज्या 2 केसेस सब केसेस आहेत त्या लिहून काढा. तशी स्लाइड मी तुम्हाला पाठवतोच आहे. आणि या लिहून काढल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की कोणत्या वेळेस कसं ऑपरेशन करायचं. सो एक वेळा जर यांची तुम्ही प्रॅक्टिस केली तर कुठल्याही प्रकारचं जर डिलिशनचा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला B-ट्री मध्ये तर तो तुम्हाला लिहिता येईल. परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप जर असलं तर एकाची अशी ट्री दिली जाईल आणि अमुक नोड डिलीट केल्यानंतर रूट नोड काय होईल, किंवा जीच्या राईट सब ट्री मध्ये कोणते नोड येतील असे ऑप्शन्स विचारले जातील. किंवा असं इन्सर्ट झाल्यानंतर ती दिसणारी जी ट्री असेल त्याच्या रूट मध्ये, म्हणजे रूट नोडला किती कीज असतील असं पण विचारलं जाईल. सो यू शुड बी कन्व्हर्संट विथ द इन्सर्ट अँड डिलीट ऑपरेशन. जर तुम्हाला हे ऑपरेशन्स जमले तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप मधले उत्तर पण व्यवस्थित देता येतील. किंवा एखादी केस दिली जाईल, अशी केस आहे तर काय करणार, मग 4 ऑप्शन दिले जातील, त्याच्यापैकी कोणती ऑप्शन आहे ती तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. त्यासाठी या सगळ्या केसेसचा बारकाव्यात अभ्यास झालेला पाहिजे. Here we finish our lecture. Thank you everybody. If you have any queries, you may ask me.